तक्रारच ज्या पद्धतीनं आली त्याचा तर खरं विचार होण्याची आवश्यकता आहे. खरं तर अशा जादूटोणे वगैरेने काही होत नसतं, परंतु इंटेन्शन क्लिअर याच्यातून दिसतं आहे. तर अशा तक्रारीची निश्चित दखल सरकारने घेतली पाहिजे. घराच्या जागी एखादा मुसलमान असं पण सर्व मुसलमानांची वरात काढली असती असं विजय वडेट्टीवार म्हणतात. खरं बोलले ते. आता कुठं हिंदू धर्म खतरे में असं कोणी म्हणत नाही, कारण शिवाचा वापर केला गेला, पूजेचा वापर केला गेला, अभिषेकाचा वापर केला गेला, नागदेवतेचा वापर केला गेला, तंत्रमंत्राचा वापर केला आणि याच्यातून काय काय झालं, किती किती भगिनींना काय काय केलं हे जगासमोर आले. खरंच एखाद्या मुस्लिमांनी केलं असतं तर भाजपवाल्यांनी देश डोक्यावर घेतला असता आत्तापर्यंत. आताही त्यांचं सरकार सगळीकडे असूनही कुठेही काही झालं तर ते करतच असतात. परंतु वडेट्टीवार बोलले हे काही खोटं बोलले असं मला तरी नाही वाटत. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. उद्या जे आहे ते शरद पवार सुनेच्या प्रचारावर जातील असं नाना पटोले जाऊ शकते. आता सुनेच्या प्रचाराला जाणं काही वावगं आहे असं मला तरी नाही वाटत ना. त्याच्यामुळे काही भावनेचा संवेदनेचा विषय असतो. रोजच राजकारण करण्याची काही गरज नाही. शरद पवार यांनी एक वारकरी संप्रदायावर भाष्य केले. वारकरी संप्रदायाच्या चळवळीत प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केली. वारकरी संप्रदायात 60% लोकांनी मानवी धर्मांध शक्तींना बळ देणारे आहे, म्हणून आम्ही आता यादी तयार करतो. नाही, हे तर खरं आहे, हे तर सत्य आहे. वारकरी जे आहे खऱ्या अर्थानं आपण सगळे पंढरीचे वारकरी म्हणतो आपण. हे आताचे वारकरी, मी सगळ्याविषयी नाही बोलत आहे, परंतु काही वारकरी धर्माचा बुरखा घेऊन ज्या जात्यंध शक्ती आहे त्याचाच प्रचार करतात. आता हिंदू धर्म खतरे में, देशात हिंदुत्वादी सरकार आहे, राज्यात हिंदुत्वादी सरकार आहे, आता कोणता हिंदू धर्म खतरे में, कोणापासून खतरे में? मग खतरे में असेल तर तुमच्याकडे बंदुकी तुमच्या काय गंजल्या का? आणि म्हणून असे आता गावोगाव कित्येक असे भाटगिरी करणारे काही वारकरी गावोगाव जातात आणि स्पष्टच बोलायचं तर भारतीय जनता पार्टीला मदत होईल अशाच पद्धत निवडणुकीत विधानसभेला तर पारावर जाऊन मुक्काम करून अशा काही भोंदू महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून, अशा प्रवचनाच्या माध्यमातून प्रचारच केलेला आहे ना. आता भारतीय जनता पार्टी अशा कित्येक महाराजांना पाळते. भले संघाचा बुरखा घेतला जात असेल, मी संघाविषयी नाही बोलणार, पण भारतीय जनता पार्टी 100% बोलेल. बुरखा संघाचा द्यायचा आणि भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा, असे कित्येक महाराज पे रोलवर भारतीय जनता पार्टीचे आहे. आणि शरद पवार साहेब बोलले काही चूक आहे असं मला नाही वाटत. अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचे वक्तव्य समोर आले. त्यासमोर की महिला नको असं सांगत मला डावलण्यात आलं होतं आणि 2024 महायुती सरकारविषयी हा मोठा गोपच ठेवला. मला वाटतं आता त्याच वेळेस बोलायला पाहिजे होतं. मनीषाताई म्हैसकर चांगले अधिकारी आहे, परंतु त्यांनी त्याच वेळेस या भूमिका मांडायला पाहिजे होत्या. आता तर त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी आहेच आहे ना. त्याच वेळेस भूमिका मांडली असती तर बरं झालं असतं, परंतु शेवटी सरकारच्या दबावाखाली अधिकारी काही बोलत नाही, सरकारच्या दबावाखाली काही करतात. दोन्ही गोष्टी अधिकारी करतात. आता तसंच चालू आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. ते असं म्हणतात की कोई भी महापौर होगा इम्तियाज जलील की इजाज़त के बिना ओल्ड सिटी में कुछ भी नहीं हो पाएगा. असं काही वाचून कोणाचं काही होत नाही असं म्हणण्याला काही अर्थ नाही. एखादा आपल्या नेत्याविषयी भूमिका मांडली असेल त्यांनी, त्याच्यात फार काही सिरियस घ्यावा अशातला काही भाग नाही. आपल्या नेत्याविषयी भावना एखाद्या कार्यकर्त्याची असते, त्यांनी तशी त्याच्या नेत्याविषयी मांडली असेल. पण त्यांचं असं म्हणणं होतं की जुन्या शहरात काही काम करायचं तर इम्तियाज जलीलची परवानगी आपल्याला घ्यावं लागेल. असं काही नसतं. परवानगी कोणालाच कोणाची घ्यायचंच नाही. लोकशाही इथं महापौराची सुद्धा परमिशनची गरज नाही. तर इम्तियाज जलील कुठून आले? हिबनामा प्रकरणी जे जमिनीचा मूळ मालक होता याला शेवटी पोलिसांनी अटक केली, पण चौकशी मी तो म्हणतो त्यालाही अटक केली पाहिजे आणि जो ड्रायव्हर होता त्यालाही अटक केली पाहिजे. तो तिथं कसा पोहोचला, कोण कोण होतं सोबत, कोणी राजकीय नेते होते का, किती रक्कम दिली, ती रक्कम त्यांनी काय केली, कुठून आणली, याच्या सगळ्या इन्क्वायऱ्या केल्या पाहिजे. कारण हा कोट्यवधी रुपयाचा व्यवहार आहे आणि मला असं वाटतं नुसतं अटक करून भागणार नाही आणि एकट्याला अटक करून होणार नाही.
त्याची चांगली कस्टडी काढली पाहिजे आणि ज्याने त्याला पैसे आणून दिले आणि ज्याच्या नावावर त्यांनी खोट्या हिबानामा करून जमिनी नावावर करून दिल्या त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.